मॉर्निंग. जसं की काल डिसाईड झालं होतं जेजुरीला जायचं. आम्ही निघाले जेजुरीला. सकाळी 5:30चा टायमिंग होता निघायचा, पण थोडासा लेट झालं. थोडंसं म्हणजे 20 मिनटंच लेट झालं आहे, बट निघालो आणि विदाऊट ट्रॅफिक आलो आहे. सो पोचतो आहे आता आम्ही 20 मिनटात. आता सासवडला होतो. सो ह्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करतो आहे चढायच्या आधी. हाय शरीर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर्व ह्याच्यात बघ डायरेक्ट फ्रंट कॅमेरा पण. बरोबर आहे, तू तर लयच गोरा दिसते सर्व. पण हे बघ ना ह्याच्यामध्ये आडवा करायची गरज नाही. बघ ना लँडस्केपला झालंय फोन. बक्कासूर आलं जायचंय बघायला. इडली पण आहे, मेंदू. तर आई, रितिका वहिनी, दादा हे लोक घरी रेस्ट करतात आहेत बिकॉज ते लोक आजारी आहेत. आणि आम्ही बाकी सगळे आलेलो आहे तिथं जेजुरीला. आशुभाऊची लय इच्छा होती की कडेपठार चालायचं. मी पण फर्स्ट टाईम आलेले इकडं. तर बघूया आता एक्सपिरियन्स कसा असणार आहे करून. कुठं जायचं आहे आपल्याला? तिथं पोचायचंय. असं बघायचं सारखं म्हणजे कळ ना. थोडं राहिलंय. आता झाली आमची दमछाक सुरू, कारण की बेकार चढवाल्या पायऱ्या. शिडी लावतो ना जशी आपण, तशा पायऱ्या आहेत या. आणि गुळगुळीत आहेत. सगळं सरलं की माणूस गेलं. जायचं आता, इकडं जायचंय की इकडं जायचं? हा, 5 मिनिट में पहुंचते. 5 मिनिट में पहुंच रहे. नाही तू रस्ता बघ ना कुठून वळलाय. तो रस्ता त्या डोंगरावर जायचंय. अजून एवढा आलो एवढा. उल्लू हॅलो, काय काढत होतो मग अशी आम्ही कुठे हे काहीच नाही. गिरणार कसले जबरदस्त. आजी आमच्या पॉवरफुल आजी. आपण नाही बोलतोय. सगळ्यांचा हॉट टॉपिक आहे. हा, म्हातारी लय फिट आहे. म्हातारी लय आजी बघत आजी कशा चालतंय तिथं असं सगळ्यांना इथे यस. टॉपिक भेटलेला आहे. आता बाईला दृष्ट होऊ नये म्हणून आपण बाईची दृष्ट काढून जातात. बाई आपली काढते, आपण बाईची काढू आता. आता आम्हाला तरी असं वाटतंय की आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनला पोचलोय. एवढं लांब चालत येऊन. पण इथे एक मंदिराचा कळस दिसतोय आणि अजून थोडं पुढं जाऊन एक मंदिराचा कळस दिसतोय. सो आता बघूया नक्की कुठे आहे हे मंदिर. ही आहे ओरिजिनल एंट्रन्स, जे आम्ही आत्तापर्यंत बोलत होतो. आत्ता आलं. बोल सर्व येळकोट. हा, तर फायनली दर्शन झालेलं आहे पूर्ण. आणि तिथं जे भगत किंवा जे महाराज असतात त्यांनी भंडारा एवढा लावला आहे यार की असं थोडंसं इरिटेट झालं, कारण की त्या भंडाऱ्याच्या ह्यांनी एवढ्या शिंका येतात. एवढ्या अजून पण आम्ही नवीन लग्न सगळे तिथं सगळे विचारतात की जोडीने आले, जागरण गोंधळ करायला आलेत. मला हा लग्न नवीनच आहे. किती वर्ष झाले? 1 वर्ष झालं. पुढे. तर आता आलो आहे आम्ही संगमेश्वर मंदिरला. छान आहे मंदिर, बट फोटो काढायला अलाउड नाही, सो मी बाहेरूनच ब्लॉग करते. इथं प्री वेडिंग शूट वगैरे चाललेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता सिनेरी किती सुंदर आहे इथे. संगमेश्वर मंदिर, सासवड. मस्त आहे इथं. सगळे फोटो मूवीजची शूटिंग वगैरे होतं.
नंदी मक्क्याचा वेट शरबत हा माहिती आहे शरबत. क्या हुआ वीडियो आहे क्या हुआ. तुमचा पोपट झाला लई घाण पोपट झाला. मी वरतून बघितलं होतं ते. कोण कोण गेलं होतं सगळी गेली होती आणि मग सगळ्यांना हकललं. त्यांची शूटिंग चालली त्यांच्या स्टाफचं जेवण. मला माहिती होतं तिथं कारण की सगळे सेफ कपड्यामध्ये बसलेले आहेत तिथं. काका आपण म्हणत होतो ना पोपट आणलेलं आहे नंदीसोबत. मला लवकरात लवकर आता फेस वॉश करायचा आहे बिकॉज हे जरा जास्तच येल्लो येल्लो दिसतं जे की चांगलं नाही दिसत आहे. आय नो. अच्छा चांगलं नाही दिसत भंडारा तुला चांगलं नाही दिसत का. एवढं अरे झेंजी की भंडारा चांगलं नाही दिसत म्हणजे लाज वाटली पाहिजे. अरे ते जास्त लावलं त्यांनी. असं टुचूक लावलेलं भारी वाटत होतं. टुचूक जसं तुम्हाला लावलंय तुमचं बघा. काय टुचूक लावली टुचूकच आहे भाई. त्यांनी अख्खा मळवट असा भरवला होता. भरतो तो जेजुरीला पिवळी नाही झाली आणखी तेव्हा. आता आम्ही जाणार आहे नारायणपूरच्या देवाला. तिथं एकमुखी दत्त आहे त्यांचं दर्शन. तर आता आमचं जेजुरीच ॲक्च्युली प्लॅन होता. फक्त जेजुरी करायचं आणि घरी यायचं. बट आमचं टायमात सगळं झाल्यामुळे आता आम्ही डिसाईड केलं की ऑन द वे जे पण मंदिर आहे ते करत जाऊ. सो आम्ही ते संगमेश्वर केलं. त्याच्यानंतर आता नारायणपूरच्या एकमुखी दत्ताला जाते. लय ऐकलं होतं मी या नारायणपूरच्या देवाबद्दल आणि खूप लोक मानतात पण मी कधी आले नव्हते. सो आता आले. सो बघूया फर्स्ट टाईम एकमुखी दत्तांना. एकमुखी दत्ताला आलो आम्ही. हा आहे एंट्रन्स आणि इथे सगळी बाजारपेठ ऑल टाईम लागलेले असतात. आणि इकडं आपली पब्लिक चप्पल काढते. झालंय आमचं नारायणपूरमधलं एकमुखी दत्तांचं दर्शन. आता आपण चाललोय बालाजीला है ना. काय काय कोणत्या बालाजी. एक मिनिट परत तूच बोल. कावळ्यामध्ये प्रतिभालाजी. ओके प्रतिबालाजीला चाललोय आता. फुल आता देवदर्शनची एकदम सिरीज आहे वाटतंय मला तरी. उज्जैन झालं आता जेजुरी. लई खतरनाक टेम्पल रन चालू आहे लिटरली आणि हे कधी संपणार आहे मला पण नाही माहिती. बिल्डिंग आम्ही आलतो आता बिल्डिंग प्रतिबालाजीला. फायनली आमच्या ब्लॉगरला हा प्रसाद मिळालेला आहे. जी दिवसभरापासून तरसत होती त्यासाठी. एकदा तिचा पचका झाला होता. पचका पोपट झाला त्याला आता फायनली चांगला बातमी मिळाला देवाचा प्रसाद. ती प्रसाद म्हणून दुसऱ्या एका क्रूच्या लंच टाइम मध्ये घुसली होती. नाही ऑलमोस्ट घुसल्या. चला आणि मी विचार करत होते की महाप्रसादाला बिर्याणी का ठेवली असं. त्यांनी बिर्याणी का ठेवली. बिर्याणी म्हणजे नॉनव्हेज बिर्याणी नव्हती ती व्हेज व्हेज बिर्याणी. बिर्याणी पण तरी पण मी म्हणते की पण असं कसं तिच्यात एवढा घाण पोपट झाला असं की मी प्रॉपर सांगतो. हिला असं वाटलं की त्या मंदिरामध्ये चांगलं प्रसाद म्हणून पुलाव भेटतो आणि ही ते प्रसाद खायला गेली तिथं. आणि त्यांच्यानंतर तिथं एक शूट होत होतं आणि त्या क्रूचा लंच होता तो. आणि मग त्यांनी तिकडे हिला हाकललं की हा प्रसाद नाही आहे. मला समजलं की काय आपलं समजलेलं नाही. हिचं जाऊन तिथं पचका झालेला. ही व्हिडिओ मध्ये फक्त असं बोलते की मी गेले नाही म्हणून. पण ही पूर्णपणे जाऊन आली होती. फायनली पण फायनली तिला किसी भेटलं. भी चीज को शिद्दत से चाहो तो वो मिल जाती है. करेक्ट. आता लय झालं देवदर्शन. लय झाले आपली देवस्थान पालथी घालून. आता टेम्पल रन आज केली येत ना. काफी आहे. हा तर आता आम्ही डायरेक्टली आता घरी जाणार आहे. आणि आमचा जो रूट आहे जायचा तो आत्ता बघितला आम्ही इतका ट्रॅफिकवाला आहे. बट आता बघूया काय विषय. किंवा दुसरा रूट भेटला तर बेस्ट थिंग होईल. नाही भेटला तर आम्हाला आता 4 तास लागणार आहे इथून घरी जायला. सो बघू तोपर्यंत कशी एनर्जी राहते आमची. तर आज आमची ट्रिप सक्सेसफुली झाली आहे कंप्लीट. आणि आता पाय आमचे एवढे दुखतात आहेत की आम्ही पण ज्येष्ठ नागरिक सारखे इथं टपमध्ये पाय इप्सम सॉल्ट टाकून आम्ही मस्त पाय शेकतोय. 4 स्पॉट फिरलो आम्ही. जेजुरी
त्याच्यानंतर संगमेश्वर सासवडचं, त्याच्यानंतर एकमुखी दत्त नारायणपूर, आणि त्याच्यानंतर अजून एक शेवटचं प्रतिबालाजी. तर आमचे चांगला संडे आमचा मस्तच गेलेला आहे एकदम. आणि आमचं क्रिसमस वेकेशन चांगलं झालेलं आहे आपले देव करून. चला बाय बाय बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल.